गर्भवती माता मृत्यू प्रकरणी चौथा अहवाल जो आहे तो सबमिट करण्यात आलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमित गोरखे आहेत। सर, काय सांगाल, चौथा अहवाल जो आहे तो या ठिकाणी आता दाखल करण्यात आलेला आहे, काय पुढची प्रक्रिया असणार आहे? मला उशिरा माहिती मिळाली की काल रात्री उशिरा हा दाखल केलेला आहे आणि सुरुवातीपासून जी आमची मागणी आहे त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि आमच्या बाजूनच भिसे कुटुंबियाच्या बाजूने हा निकाल लागेल अशी तरी संपूर्ण शक्यता आहे। आणि त्याच अनुषंगानं आम्ही वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री, माननीय सचिव यांच्या आम्ही संपर्कात आहोत। चारही अहवालामध्ये नक्की कोण दोषी आढळून आलेले? बघा, अहवाल हा चौथा अहवाल आम्ही प्रत्यक्ष पाहिला नाही, दोन प्रत्यक्ष अहवाल पाहिले। काल जी प्रेस कॉन्फरन्स मॅडमनी घेतली आणि त्या अनुषंगानं हा अहवाल सबमिशनचंही मला कळलं। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घैसास यांच्याकडनं ज्या चुका झाल्या त्यामुळे नक्कीच ते आणि त्यांची टीम याला दोषी आढळेल। तुम्ही असं म्हणता की त्यात घैसास जे आहे ते दोषी आढळले, मात्र आता अद्यापही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तरी त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल केलेला नाही। हे लक्षात घ्या, या कमिट्या स्थापन झाल्यात। कमिट्याचा जोपर्यंत पारदर्शी अहवाल येत नाही तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी ज्या प्रोसेस आहेत ती संपत नाही तोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होणार नाही असं माननीय मुख्यमंत्री आणि सचिवांनी सांगितलं आणि त्या आता शेवटच्या टप्प्यात आहेत। दुसरी गोष्ट, मी कालच यांचं स्टेटमेंट ऐकलं इंडियन असोसिएशनचे कदम साहेबांचं। अत्यंत दुर्दैवी स्टेटमेंट त्यांनी दिलं की या मातेला कॅन्सर होता, केमोथेरपी झाली होती, त्या ठिकाणी तिला केमोमध्ये बऱ्याच ट्रीटमेंट झाल्या, पण अशा काहीही झालं नाही। आपल्याकडे प्रूफ असेल तर आपण सांगावं। आपण त्यात असं म्हणताय की पेशंट त्या ठिकाणी थांबलं नाही आणि पेशंट निघून गेलं। मी डॉक्टर साहेबांना विचारू शकतो की आपण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये 5 तास थांबताय आणि हॉस्पिटल जर रिस्पॉन्स केलं नाही तर आपण तरी त्या हॉस्पिटलला थांबणार का? 5 तासाने आपणही घरी निघून जाऊन की दुसरा ऑप्शन्स बघू ना। तसंच झालेलं आहे। 4/4/2024 रोजी आमचं पेशंट ज्यावेळेस डॉक्टर घैसासांकडे ट्रीटमेंटला गेलं त्यावेळेस त्यांनी ती सिस्ट काढली आणि सिस्ट काढल्यानंतर आपल्याला मूलबाळ होणार नाही, आपण IVF करा म्हणून सांगितलं आणि IVF मानसी घैसास यांच्याकडे करा आणि मानसी घैसास यांच्याकडे आमचं पेशंट गेलं, त्याच्या रिसिट्स आमच्याकडे आहेत। तिथली सगळी व्यवस्था बघून त्यांना वाटलं याच्यापेक्षा इंदिरा IVF बरी, म्हणून त्यांनी इंदिरामध्ये ट्रीटमेंट केली। तदनंतर 7 महिन्यांनी प्रोसेसनुसार अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टर घैसासांकडे गेल्यानंतर 7व्या महिन्यात त्यांना कळलं की नाही, हे अशा पद्धतीनं माझ्या मानसी घैसासांकडे ट्रीटमेंट नाही, इंदिरा घैसासकडे। त्यामुळं त्यांनी ट्रीटमेंट लांबवण्याचा प्रयत्न केला। इमर्जन्सीमध्ये गेल्यानंतर त्यांनी डिपॉझिट त्या ठिकाणी भराच असं सांगितलं आणि कदम साहेब आपण असं म्हणतं की डिपॉझिट त्यांनी मागितलंच नाही। त्या ठिकाणी आपण डिपॉझिट मागितलं नाही असं म्हणत असताना मला हे आपल्याला सांगायचं आहे की आपण त्या ठिकाणी नीट अभ्यास केला पाहिजे। आमच्या पेशंटकडं 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं, इस्टिमेट नाही। आपण म्हणता की इस्टिमेट त्यांनी दिलं, लेखी पावती आहे। तर डॉक्टर कदम साहेब, आपल्याला डिपॉझिट आणि इस्टिमेटमधला जर फरक कळत असेल तर नाहक आपण आमच्या पेशंटला, गेलेल्या स्वर्गवासी मातेला बदनाम करताय, ते बदनाम करण्याचं आपण थांबवलं पाहिजे। आपण पाहिलं तर IVAने जे आहे तर डॉक्टर घैसासांना पाठीशी घातलेलं पाहिले होते। त्यांनी रुग्णालयावर जो आहे तो ठपका ठेवलेला आहे की डॉक्टर ही रक्कम जी आहे ती टाकू शकत नाही। रुग्णालय प्रशासनाने असेल किंवा रुग्णालयाने सांगितलं म्हणून टाकलेली, कुठेतरी पाठीशी घातल्यातले जे आहे समोर आले। ह्या इंडियन मेडिकल असोसिएशन जी आहे, डॉक्टर्सची जी संघटना आहे, ती नक्कीच त्यांचं काम हेच की डॉक्टरांना पाठीशी घालणं, पण चुकीच्या पद्धतीने जर आपण डॉक्टर वागले असेल तर अशा प्रकारचे स्टेटमेंट आपण थांबवले पाहिजे। आणि डॉक्टर कदमांचं म्हणणं असं आहे की त्यात घैसास नाहीत तर हॉस्पिटलचे केळकर आणि त्यांचं मॅनेजमेंट हे दोषी आहे असं मी ऐकलं, असं कदम साहेब म्हणतात। तर नेमकं याच्यामध्ये काय गोष्टी घडल्यात काय नाही हे सगळ्या अहवालात स्पष्ट होणार आहे। पण मी आधीही सांगितलं, जर आपण सगळे CDR जर तपासले तर ह्यातल्या सगळ्या गोष्टी उघड होतील। कारण ज्या वेळेस आमचं पेशंट त्या ठिकाणी गेलं, पेशंटला घैसास असं म्हणले की तुमची ऐपत नसेल तर ससूनला जा, म्हणजे ऐपत नसणारी लोक ससूनला जातात आणि ज्यांची ऐपत नाही तेच त्या ठिकाणी ससूनला जातात, म्हणजे ससूनलाही आपण बदनाम करण्याचं काम करताय आणि हे सगळं CDRवर येणार आहे। त्यामुळं पुढच्या अहवालामध्ये या सगळ्या सुस्पष्ट येतील आणि 2 दिवसात नक्की या विषयातला सुस्पष्ट अहवाल हा भिसे कुटुंबाच्या बाजूने येईल अशी मला खात्री आहे। 4 अहवाल तुम्ही म्हणता भिसे कुटुंबाच्या बाजूने आले, मात्र एवढा विलंब का होतोय? घैसासांवर गुन्हा दाखल करा, कुणाचा दबाव आहे का? कुठल्या राजकीय व्यक्ती यामध्ये हस्तक्षेप करतोय का? बघा, लक्षात घ्या की मी सुरुवातीपासून सांगतोय की मी कुठल्याही ऑर्गनायझेशन किंवा ह्याच्या विरोधात लढत नसून मी एका मातेच्या, ज्या मातेचा मृत्यू झाला आहे त्याच्यासाठी मी लढणारा कार्यकर्ता आहे। माझ्या पक्षाने, माझ्या संघटनेने मला जे शिकवलं आहे, आपण जर एखादा अन्याय होत असेल त्याच्या विरोधात लढलं पाहिजे म्हणून मी लढतोय। आणि या ठिकाणी अन्याय झाला कारण मी स्वतः त्या ठिकाणी आय विटनेस आहे आणि म्हणून या भिसे कुटुंबियावर या किंवा त्या मृत मातेवर जो अन्याय झाला आहे त्याच्या विरोधात मी लढणार। माझ्यावर याच्यात कुणाचंही प्रेशर असण्याचं कारण नाही।
कारण या ठिकाणी जी लढाई आहे ती सत्याची लढाई आहे आणि त्यासाठी मी लढतो. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.